नमस्कार मित्रांनो, पहिलीच मुलाखत आहे मैदानात आल्यानंतर. दादा आपलं नाव कसं? आमच्या बैलाचं नाव आहे सर्जा. हितांश रोशन गावंडे टेंबरे या नावाने पलतो. दादा आपलं नाव? माझं नाव केतन 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 पाटील. केतन पाटील. काय सांगाल आजच्या मैदानाबद्दल, काय सांगाल? मैदान खूप चांगलं आहे. 3 पेऱ्यांचं मैदान आता दुसऱ्यांदा आहे. खूप चांगलं वाटलं हे. नक्कीच. काय सांगाल, आपल्या नंदी पळून आलेला आहे की गटाला जाणार आहे? पळून आलेलं आहे. आपली गाडी 2 नंबरला उतरलेली. 2 नंबरला उतरली. नक्कीच. काय सांगाल आपल्या नंदीबद्दल, काय सांगाल, कसा पळवता आज त्याचा? आम्ही दुसऱ्या तिसऱ्यांदाच पळवलं आहे, पण आज चांगली गाडी पळाली. 2 नंबरला उतरली. 2 नंबरला त्यांचा तोंड लागला, आपला तोंड नाही लागला. नक्कीच 2 नंबरला उतरली म्हणजे नक्कीच पळाचा नंदी, चांगल्या पळाचा नंदी आहे. हो, चांगली. अपोजिट गाडी पण चांगली होती. 1 नंबरची गाडी होती, लॉटरी आणि चिक्या. लॉटरी चिक्याची होती. नक्कीच तुम्ही पाहू शकता त्या गाडीबरोबर 2 नंबरला उतरलेला नंदी आहे. आपल्या दावणीला कधी आला हा नंदी? 3-4 वर्ष झाले. 3-4 वर्ष झाले. किती गुलाल घेतलेले आता? बिनजोडला गुलालातच आहे. बिनजोडला कंटिन्यू गुलाल. गुलालातच आहे. 3 फेऱ्याला पहिल्यांदाच उतरवलं आहे की याच्या अगोदर पण उतरवलं? 2-3 वेळा उतरवलं. एकदा गटपात झालाय वरती घाटावर आणि आज पळवलं. घाटावरती पण गेलेलं आहे. गेलेलं आहे. कुठलं मैदान केलं घाटावरती? पलटणला. पलटणला. नक्कीच. काय सांगाल, कोणता नंदी होता आज पायऱ्याबरोबर? आज पायऱ्याबरोबर काडावचा गुंडा होता. कोणाचा गुंडा होता? काय सांग, गुंडाबद्दल काय सांगाल? हा गुंडा पण चांगला बैल आहे. गावठी बैल आहे. खूप स्पीड आहे त्याला पण. नक्कीच. कोणत्या खांदी पळतो आपला नंदी? उजव्या गांधी आणि बिनजोडला दोन्ही गांधी पब्लिकने. आणि पब्लिकने. नक्कीच. काय सांगाल, नंदी कसा घेतला किंवा कधी घेतला, कसा आणला, काय सांगाल त्याबद्दल? नंदी आम्ही आमच्या इथून हल्ला आल्याला वासरू चाकणशी. तिथं गेलो आम्ही आणि तिथं जाऊन खरेदी केली आम्ही. खरेदी केली. काय सांगाल, आणखी काय सांगाल आपल्या नंदीबद्दल? घरी वगैरे कसं ट्रेनिंग असतं किंवा कसं त्याचं खाद्य वगैरे कसं असतं? रेग्युलर प्रत्येक बैलाचं असं तसंच असतं आमचं पण. जास्त काय दुसरा काय नाही टाकत आम्ही. कोणकोणत्या नंदी बरोबर पळालेला आहे? आता भरपूर नंदी बरोबर पळालेलं आहे. बिनजोडला तर सगळ्या नवीन बैलांबरोबरच पळताना दिसतो. मौला राहुलभाई आडिवली कल्याण यांच्या सरच्याबरोबर पळाला आणि गुलाल मिळवलेला. सर्जाबरोबर पळालेला. हां. नक्कीच तुम्ही मित्रांनो पाहू शकता 1001 सर्जाबरोबर पळालेला नंदी आहे आपल्याबरोबर. दादा काय सांगाल, 1001 दावणीच्या नंदीबरोबर पळालेला नंदी आहे, काय सांगाल? नाही, खूप ती पण चांगली, खूप गाडी पळाली, चांगली पळाली. आणि ते पण आपल्याला एक शब्दावर बैल दिलेला. त्यांचं पण मनापासून आभार आहे शिवत बांधायचं. नक्कीच. कसं नियोजन झालं ते त्या नंदीबरोबर? तो पण अचानक नियोजन झालेला. अचानक नियोजन झालेलं. आदल्या दिवशी नियोजन. पाठीबरोबर. हां, मोहच्या पाठीला झालेली गाडी. नक्कीच मित्रांनो तुम्ही पाहताय सर्जा 1001 बरोबर पळालेला नंदी आहे. काय सांगाल, नियोजन कसं होतं आणि कसं काय जुळून आलं होतं, काय सांगाल? पहिरं काय ना, आमच्या अभिदादांनी नियोजन केलेला सगळा. तो आमचं नियोजन करतो सगळा. त्यांनी नियोजन केला. एक शब्दावर शुभम दादांनी पण बैल आम्हाला दिला आणि ती गाडी पळाली. गुलाल भेटला होता. गुलाल झाली. नक्कीच तुम्ही पाहताय गुलालात आलेला नंदी आणि तोही सर्जा 1001 दावणीबद्दल. आणखी काय सांगाल, 1001 दावणीबद्दल काय सांगाल? 1001 दावणी तर सांगू तेवढं कमी आहे. नक्कीच. राहुलबाई म्हटलं की एक दिलदार माणूस म्हणून म्हटलं जातं. हो. काय सांगाल राहुलबाईंच्याबद्दल, काय सांगाल? दिलदार मनाचा राजा माणूस आहे. नक्कीच. तुम्ही पाहताय सर्जाबरोबर पळालेला नंदी आहे. आणखी पुढं असं काही नियोजन होणार आहे का? होणार आहे, पळणार आहे गाडी परत एकदा. आता थोड्या दिवसात पळेल. नक्कीच. पुन्हा एकदा नियोजन दिसणार आहे आपल्याला. नक्कीच दादा, धन्यवाद या छोट्याशा बाईटबद्दल. धन्यवाद तुमचे पण.